नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपण एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. पडद्यावर बघा प्रश्न. वाराणसीत आपच्या कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले हे झुंडशाहीचं लक्षण आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय, काल रात्री पुन्हा एकदा वाराणसीमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. याआधी या पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय वाराणसीमध्ये. आणि आज अरविंद केजरीवाल यांनी असा आरोप केला की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे हल्ले केलेले आहेत आणि हे उद्या जे काही आपल्यावर येणार आहे, बेतणार आहे, त्याचं भयसूचक असं चिन्ह आहे असं ते म्हणाले. हे खरं आहे का? कार्यकर्ते असे का वागतायत? आम आदमी पक्षालाच टार्गेट केलं का जात आहेत? आणि अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आजच वागले तर उद्या त्यांची सत्ता आल्यावर ते काय करणार आहेत? या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्या स्टुडिओमध्ये आहेत आम आदमी पक्षाचे नेते संजीव साने, माझ्या सोबत आहेत चेन्नईहून काँग्रेसचे खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, माझ्या सोबत आहेत पुण्याहून ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, माझ्या सोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश बापट सुद्धा येणार आहेत. अजून ते आलेले नाही आहेत. पण माझ्या सोबत आहे उत्तर प्रदेशातून रायबरेली येथून आमचा स्पेशल कॉरेस्पॉन्डंट अमेय तिरोडकर, जो सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहे आणि वाराणसीला त्याने भेट दिली आहे, त्यामुळे वाराणसीत काय घडलंय हे त्याला नेमकं माहिती आहे. मी या चर्चेला सुरुवात करायची आहे. मला सांगोपांग चर्चा करायची आहे आणि राजकीय संस्कृती जी आहे तिचं अधपतन झालं आहे का याकडेही यायचं आहे. पण मी सुरुवात करतोय मैदानावर असलेल्या अमेय तिरोडकर पासून. अमेय, वाराणसीमध्ये काल आणखी एक हल्ला झाला. या आधी सुद्धा सोमनाथ भारतींवर हल्ला झाला होता आणि अडथळे आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारात वारंवार आणले जात आहेत. नेमकं वाराणसीमध्ये काय घडते? सर, वाराणसीमध्ये एकूण दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः जे बाहेरून आलेले कार्यकर्ते आहेत, देशभरातून तिथे आम आदमी पक्षाचे स्वयंसेवक पोहोचलेले आहेत, त्यांना प्रचारच करू दिलं जात नाहीये, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट होती की ज्या काही चॅनल्स आहेत, चॅनल्स म्हणजे कसं की पेपरच्या माध्यमातून पॅम्पलेट्स वाटणं, ठिकठिकाणी पोस्टर्स लावणं, ठिकठिकाणी वेगवेगळ्या नोटीस बोर्डवर लिहिणं, ह्या गोष्टी करू दिल्या जात नाहीयेत आम आदमी पक्षाला. हे आतापर्यंत लक्षात आलेलं आहे. काल जो हल्ला झालेला आहे अंकित लाल नावाच्या मुलावर, हा अंकित लाल आम आदमी पक्षाच्या सायबर कमिटीचा प्रमुख आहे. म्हणजे आम आदमी पक्षाचं जे ट्विटर अकाउंट आहे, आम आदमी पक्षाचं जे फेसबुक अकाउंट आहे किंवा वेबसाईट आहे, हे सातत्याने अपडेट कसं राहील, त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या इतर महत्वाच्या नेत्यांच्या म्हणणं कसं लोकांसमोर सातत्याने टाकता येईल, युट्यूब चॅनल्सची जी काही एक कंटेंट असतो तो कसा लोकांसमोर आणता येईल, या सगळ्या टीमचा तो प्रमुख आहे. हा अत्यंत विनम्र असा मुलगा आहे. मी त्याला भेटलोय अनेकदा, अंकित लालला. आणि अंकित लाल हा या देशात एक असा मुलगा आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रँडिंगच्या स्वरूपातला एक अत्यंत वाकबगार, चाणाक्ष आणि बुद्धिमान अशा स्वरूपातला मुलगा आहे. काल त्याच्यावर हल्ला झाला. असं कुठेतरी आम आदमी पक्षाच्या लोकांना वाटतंय की अशा महत्वाच्या लोकांवर हल्ला होणं, अगोदर सोमनाथ भारतींवर हल्ला झाला, आपण तो बघितलेला आहे, नंतर अंकित लालवर हल्ला झाला, अशा लोकांवर हल्ला होणं, त्यांना जायबंदी करून ठेवणं, हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की काय? म्हणजे सोमनाथ भारती यांना जर समजा जायबंदी करून ठेवलं तर ते वाराणसीमध्ये फिरू शकणार नाहीत. त्यांचं म्हणून एक अपील आहे दिल्लीतल्या अनेक घडामोडींनंतर. अंकित लाल स्वतःचं एक काम करतोय ज्यामुळे काही एक फायदा होण्याची शक्यता आहे सोशल मीडियामधून, त्याला जायबंदी करून ठेवण्याचा प्रकार आहे की काय, असं आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की वाराणसीची जी लढत आहे ही अत्यंत टफ बनलेली लढत आहे. ती म्हणावी इतकीशी सोपी नाहीये. म्हणजे जे एक वातावरण असतं की वाराणसी असेल, मथुरा असेल, हे जे मतदारसंघ आहेत हे भाजपसाठीचे अत्यंत सहज सोपे मतदारसंघ आहेत. पण यावेळेला तशी परिस्थिती नाहीये. वाराणसीमध्ये टफ लढत झाली आहे. विशेषतः मुख्तार अन्सारी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर आणखीन टफ लढत झाली आहे. यामध्ये जातीचे वेगवेगळे कंगोरे आहेत, ज्यामधून अरविंद केजरीवाल हे हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारतील
हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी अशा मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपोआपच वाराणसीमध्ये, निव्वळ वाराणसीमध्ये नाहीच पण आजूबाजूच्या पूर्वांचलमध्ये मिर्झापूर असेल, गाझीपूर असेल, आझमगड असेल, बलिया असेल, देवरिया असेल, मऊ असेल, प्रतापगड असेल, या सगळ्या भागामध्ये एक आपसुकच एक तणाव निर्माण झालेला आहे. आणि या तणावातून अशा घटना वारंवार घडतात आणि ज्यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे भाजपला, त्या आम आदमी पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बळी पडतात अशी परिस्थिती आहे. निखिल सर, मी येतो तुझ्याकडे, पण मला गिरीश बापट यांच्याकडे जायचं आहे. गिरीश बापट, वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आणि भाजपने फार मोठा रोड शो केला. असं म्हटलं जात आहे की वाराणसीमधून नरेंद्र मोदी विजयी होतील अशी भाजपला खात्री आहे. तरी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते एवढे आक्रमक का झाले आहेत? आम आदमी पक्षावरती हल्ले का करतायत? आणि अरविंद केजरीवाल यांनी असा आरोप केलाय की भारतीय जनता पक्षाने वाराणसीमध्ये दहशत पसरवली आहे. काय उत्तर द्याल? सर्वप्रथम असं आहे की भाजप तिथे दहशत पसरवत नाहीये. नंबर एक, आम आदमी हा पक्ष आमच्यापेक्षा नाटकीपणा, प्रोपोगंडा, मार्केटिंग ह्या सगळ्यामध्ये पुढेच आहे. तिथलं वातावरण चांगलं आहे. शांतिभूषण नाही, आपल्या त्या सोमनाथ भारतीवर हल्ला झाला त्याचं सगळं चित्रीकरण मी टीव्हीवर पाहिलं. आपण तिथल्या स्थानिक वृत्तपत्राशी बोलत होतात. अंकित लालवर हल्ला झाला, कोणावरही हल्ला झाला, त्याचं मी समर्थन करणार नाही, तो निंदनीय आहे. कोणी कोणावर हल्ले करू नयेत. पण एकंदर वाराणसीतली लोकसभा निवडणूक, त्याला आलेलं जागतिक महत्व, देश पातळीवरचं महत्व, तिथे 10 पक्ष उभे आहेत, त्यांचे शेकडो कार्यकर्ते, या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की जाणीवपूर्वक माध्यमातनं आम पार्टीची लोक असं वातावरण करतायत म्हणजे मग उद्या पराभूत झालं की सांगायला बरं की आम्हाला कामच नाही करू दिलं, अशी काही स्थिती नाहीये. पूर्ण लोकशाही मार्गाने. हा, आता एक गोष्ट नक्की आहे की मोदींचं वातावरण झालं, अख्खी वाराणसी, अख्खं काशी शहर रस्त्यावर लोटलं की लगेच म्हणायचं बाहेरून आणले. अहो, कशाला बाहेरून? सगळीकडे कामं चाललेत, आम्ही काही बाहेरून बिरून. आमचं अखिल भारतीय अधिवेशन असतं तेव्हा आम्ही बाहेरून आणतो. सगळ्या देशातनं एकत्र येतात. वाराणसी मधलेला जनसमुदाय हा वाराणसी मधलाच होता. गच्चीवर काही लोक बाहेरून आलेले उभे राहतात का? सगळा रस्ता तुडुंब भरला होता. पण ते कोणी मान्य नाही करणार. आम्हाला त्या वादात आता काही जायचं नाही. मूळ मुद्दा असा आहे, मला असं वाटतं की देशभरात 543 ठिकाणी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, कुठे दंगे धोपे झाले, वाद झाले, निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्या. या 2 ठिकाणी झालेल्याचं समर्थन न करता मी निखिलजी आपल्याला सांगतो की मोदी हा केंद्रबिंदू धरून एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सातत्याने होतोय. होऊ द्या, त्यांनाही लोकशाहीचे स्वातंत्र्य आहे. पण काशी मधल्या, वाराणसी मधल्या लोकांनी हे ठरवलेलं आहे. तिथलं मतांचं गणित, तिथली राजकीय स्थिती, मोदींचा आक्रमकपणा, मोदींनी आणलेला विकासाचा विचार, या सगळ्यातून भारतीय जनता पार्टीचे मोदी हिम्मतवान आहेत. हो, गुजरात मधनं उठले आणि तिथे गेले. राहुल गांधी बरोबर आहे. गुजरात गिरीश बापट, हाच मला प्रश्न पडलाय की मोदी एवढे धाडसी आहेत, हिम्मतवान आहेत. ऐकून घ्या ना, जरा ऐका ना, प्रश्न ऐका गिरीशजी, जरा प्रश्न ऐका. मोदी एवढे धाडसी आहेत, हिम्मतवान आहेत आणि निवडून येण्याची खात्री आहे. असं असताना आम आदमी पक्षासारख्या छोट्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले का करतायत? म्हणजे जो घाबरतो तो हल्ले करतो, किंवा जो घाबरतो, पराभवाची भीती वाटते, त्यातून हल्ले होतात, डेस्परेशन मधून हल्ले होतात असं मानलं जातं. मग हे हल्ले तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते का करतायत? सांगतो. तिथे एकमेकांच्या पक्षामध्ये हल्ले किंवा कुठे वाद, कुठे झटापट होत असेल, पण ह्याचा अर्थ ठरवून काही आम आदमी पक्षाच्या लोकांना टार्गेट केले असं नाही. वाद झाल्यानंतर 2 पक्षात वाद होतात, पण टार्गेट केलं नसताना आम्हाला टार्गेट केलंय, आम्हाला काम करू देत नाहीत, आम्हाला प्रचार करू दिला नाही, म्हणून मग केजरीवाल पराभूत झाले, हे सांगण्याकरता पार्श्वभूमी तयार करण्याचं काम चाललेलं आहे. बाकी काही चाललेलं नाही. ठीक आहे गिरीशजी, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा कांगावा आहे आम आदमी पक्षाचा. संजीव साने, उत्तर द्या. नाही, एक गोष्ट
मला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे नाही ऐकू नाही की आलं. गिरीश बापटांनी ही गोष्ट मान्य केली, ती निंदनीय घटना आहे, हे बरं झालं. या प्रकरणामध्ये आम आदमी निषेध पार्टीचे करतो. नाही बोलायचे का तुम्हाला? नाही, काय म्हणालात गिरीशजी ते म्हणतात, काय नाही, मला म्हणाल? एवढंच सांगायचंय, अशी घटना कुठे झाली तरी आम्ही त्याचा निषेधच करतो. बरोबर आहे, धन्यवाद, बरोबर आहे. धन्यवाद, त्याबद्दल ते धन्यवाद. तुमचं अभिनंदन करताय. धन्यवाद धन्यवाद. ही चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचा हिंसाचार देशात कुठेच होता कामा नये, कुठल्याच राजकीय पक्षाने करता कामा नये. बरोबर. तो ही भूमिका सर्वांनी मान्य करण्यासारखी भूमिका आहे असं आमचं मत आहे. नंबर 1. नंबर 2 की निवडणुकीच्या काळामध्ये वादविवाद होतात आणि असे प्रसंग घडतात. काल रात्री ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये कुठलाच वाद घडला नाही, म्हणजे कुठलीच चर्चा झाली नाही. जर आमचे कार्यकर्ते हे प्रचार करत होते, अंकित लालही त्याच्यामध्ये होता आणि दुसरा एक व्यंकट नावाचा कार्यकर्ता जो गिटार वाजवून देशभक्तीची गाणी म्हणत होता. आता ती गाणी म्हणण्यावर जर आक्षेप असेल तर भाग मुद्दा वेगळा आहे. प्रश्न असा आहे की जर वातावरण निर्माण करण्याचे जे माध्यमांचे प्रयोग आहेत त्या माध्यमांचा उपयोग आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते खूप खुबीने करतात, ज्याचा उल्लेख त्यांनी केला की सोशल मीडियाचा वापर आम्ही करतोच, त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की कार्यकर्ते खूप इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन समाजामध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार करतात. नाही, पण ते म्हणतात तुम्ही कांगावा करता, नाही, कांगावा तुम्ही विरोधी करण्याचं काय- पक्षाच्या लोकांना खिजवता. नाही. याचं काय उत्तर नाही, द्याल नाही, मी काय म्हणतोय, मला दिसतंय ते असं आहे. प्रश्न असा आहे की या प्रक्रियेमध्ये स्वतःच्या पक्षामधले असे इनोव्हेटिव्ह आयडिया जर तुम्ही वापरत नसाल प्रत्यक्ष प्रचारामध्ये, हा तर काय आमचा दोष नाही, ते वापरण्याचं स्वातंत्र्य त्यांना सुद्धा आहे. त्यांच्याही पक्षाकडे असे कार्यकर्ते असतील, त्यांनी तो प्रचार करावा, आमचा काय त्याला आक्षेप नाही. प्रश्न असा आहे की कुठलीही वादविवाद न होता कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा जो प्रयत्न चालला आहे हा 100% झुंडशाहीचाच प्रकार आहे. आणि एक पण का प्रयत्न करताय भाजपा? मला स्वतःला जे दिसतंय असं आहे की आम आदमी कळत नाही पार्टीच्या हो, तुम्ही अरविंद उगाच वारंवार केजरीवालांनी सांगताय. नाही हो, असं वारंवार घडतंय गिरीशजी, असं वारंवार असे हल्ले होत आहेत. होत नाही निखिलजी. अहो, दोनदा सगळं फुटेज आपण बघितलंय, आहे. आपण सगळी व्हिज्युअल्स बघितली आहेत, पडद्यावर आहेत, जखमी झालेली माणसं दिसलेली आहेत. नाही, ह्याच्यापेक्षा जास्त प्रसंग झाल्यानंतर चर्चा करायची का असा प्रश्न आहे. आमचं म्हणणं असं आहे की नाही, हे जे काही 2 घटना आहेत या 2 घटना ही सूचक घटना आहे. अजून प्रचाराला 12-13 दिवस आहेत, निवडणूक प्रत्यक्ष 12 तारखेला आहे. त्यामुळे या काळामध्ये सगळीकडनं, म्हणजे हे गिरीशजी मान्य करोत न करोत, जसे आमचे कार्यकर्ते देशभरातून वाराणसीला प्रचाराला जाणार आहेत तसे मोदींचे कार्यकर्ते सुद्धा दोघांचे तिथे गेले. ते जाणार आहेत, त्यांना जायचं स्वातंत्र्य आहे, आमचा काय आक्षेप नाही त्याच्याबद्दल. प्रश्न असा आहे की तिथले जे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते आहेत, ज्यांना जे बाहेरून आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुठल्याही स्वरूपाचा अतिरेक करू नये, दोन्ही पक्षाच्या मी म्हणतो, किंवा कुठल्याही दोन्ही पक्षांनी संयम बाळगला पाहिजे. बिलकुल संयम. पण प्रचारामध्ये- वाराणसीत विषारी वातावरण का तयार झालंय हे सांगण्यासाठी आपण पुन्हा आमेयकडे जाऊया आणि मग चेन्नईला मुणगेकर आहेत त्यांच्याकडे जाऊया. आम्ही एकूण वाराणसीमध्ये तू पहिल्या वेळेला जेव्हा गेलास तेव्हाच एक विषारी वातावरण तयार झालं होतं. परवा भूपेन चौबेंनी हेच सांगितलं की अत्यंत विषारी वातावरण तयार झालेलं आहे. आणि आज अरविंद केजरीवाल असं म्हणाले की रिक्षांवरची आमची पोस्टर फाडली जातात, कार्यकर्ते घरोघर जातात, त्यांना धमकावलं जातं. एकूण कशा प्रकारचं विषारी वातावरण आहे? खरं तर ज्यावेळेला अरविंद केजरीवाल आपण वाराणसीमधून उभं राहावं की नको हे विचारण्यासाठी म्हणून वाराणसीमध्ये गेले होते, त्यावेळेला त्या दिवशी काय घटना घडल्या? त्यांच्यावर काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर अंडी फेकण्यात आली, त्यांच्यावर काळं फेकण्यात आलं, काळी शाई मारण्यात आली, त्यांच्यावर ठिकठिकाणी त्यांना निदर्शनं दाखवण्यात आली. जो माणूस मी इथे निवडणुकीसाठी उभं राहू की नको हे विचारायला येतोय, त्यांचं अशा पद्धतीने स्वागत केलं जातं का? हा एक खरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या दिवसापासूनच एक गोष्ट स्पष्ट झाली होती की वाराणसीमध्ये लढत जी असणार आहे ती जितकी म्हणावी तितकी भाजपला सोपी नसणार आहे. दुसरी गोष्ट स्पष्ट झाली होती की हा जो आक्रमकपणा आहे हा आक्रमकपणा वाढत जाणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये का असेना तो वाढत जाणार आहे. खरं तर वाराणसीचा आपण इतिहास बघितला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की 1991 पासून भाजपा तिथे सातत्याने जिंकत आलेली आहे. 2004चा अपवाद वगळता सातत्याने भाजपचा तिथे खासदार होत आलेला आहे. पण भाजपच्या खासदाराचं मताधिक्य जर बघितलं, जर मार्जिन बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की साधारणपणे 5,000 ते 25,000 याच्या पलीकडे नाहीये. त्यामुळे भाजप नेहमी तिथे आपण जर असं म्हणायला गेलं की काठावर पास होत आलेली आहे तर ते चुकीचं ठरणार नाही.
अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी तिथे गेलेले आहेत आणि नरेंद्र मोदींचा अजेंडा निव्वळ वाराणसी हा नाहीये. वाराणसीमध्ये आपण जिंकून येऊ अशी त्यांना किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजिस्टना, विशेषतः अमित शहा यांना खात्री आहे. पण त्याही पलीकडे वाराणसीचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या 32 जागांवर, उत्तर प्रदेशमधल्या, पूर्वांचलमधल्या व्हावा आणि आजूबाजूच्या बाहेरच्या जागांवर म्हणजे 11 जागांवर बिहारमधल्या व्हावा, एकूण 43 जागांवर व्हावा अशी भाजपची, नरेंद्र मोदी समर्थकांची इच्छा आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला वाराणसीमध्ये कडवा विरोध तयार होतो, एखादी व्यक्ती जी वाराणसीमधली नसते, नरेंद्र मोदी यांच्यासारखीच नसते, ती व्यक्ती वाराणसीमध्ये येते, तिच्या रोड शोला मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, त्यावेळेला निश्चितपणे गोष्ट शक्य आहे की भाजपच्या स्ट्रॅटेजिस्टना पुनर्विचार करावा लागतोय आपल्या सगळ्या रणनीतीचा. एक गोष्ट खरी आहे, अरविंद केजरीवाल यांना झेंडे दाखवले जातात भाजपचे किंवा भाजपच्या आजूबाजूच्या संघटनांकडून. काय म्हटलं जातंय त्यांच्याकडून? अरविंद केजरीवाल बाहेरचे आहेत, अरविंद केजरीवाल यांचा काही वाराणसीशी संबंध नाही. उलट्या बाजूने हाच प्रश्न नरेंद्र मोदींनाही विचारता येऊ शकतो. नरेंद्र मोदी कुठल्या वाराणसीमधले? ते थोडेच वाराणसीमधले मतदार आहेत. नरेंद्र मोदींना जसा वाराणसीमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तशाच पद्धतीने तो अरविंद केजरीवाल यांना सुद्धा आहे किंवा देशातल्या कुठल्याही व्यक्तीला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाराणसीचा प्रचार पुढे सरकला पाहिजे. अंकित लाल याच्यावर हल्ला झाला किंवा सोमनाथ भारती याच्यावर हल्ला झाला, त्यावेळेला काय चर्चा झाली? तुम्ही इथे कशाला आलात? असा प्रश्न सोमनाथ भारती यांना पहिल्यांदा त्या टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये विचारला गेला आणि नंतर त्यांच्यावर हल्ला झाला. मुळात ही हल्ला होण्या अगोदर होणाऱ्या घटनांची किंवा एकमेकांच्या बाचाबाचींची, शब्दांची नेमकी क्रम समजून घेतला पाहिजे. तो एकदा समजून घेतला की लक्षात येतं की अरविंद केजरीवाल यांचं आव्हान सिरियसली घेतलं जातंय. खरं तर एक गोष्ट आणखी इंटरेस्टिंग आहे, जी आजची डेव्हलपमेंट आहे. मुख्तार अन्सारी यांच्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिलाय. मुख्तार अन्सारी यांना साधारणपणे 1.25 ते 1.5 लाख मतं स्वतःच्या हातामध्ये ठेवून असणारे नेते मानले जातात. असा नेता काँग्रेसला पाठिंबा देतो. जे अजय राय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीला लढले होते, त्यांना 1,04,000 मतं मिळाली होती. अशा परिस्थितीमध्ये मोदी विरोधी जी मतं आहेत ती डिवाइड होण्याचाच प्रकार आहे. असं असताना सुद्धा मग अरविंद केजरीवाल यांच्यावर का अटॅक होतोय? याचं कारण निव्वळ वाराणसी नाहीये, वाराणसीच्या आजूबाजूचे मतदारसंघ आहेत. आणि म्हणून कुठेतरी वाराणसीमध्ये जो आक्रमक स्वभाव, आक्रमक वृत्ती किंवा आक्रमक प्रचार होतोय, त्याच्या मागे अरविंद केजरीवाल यांना आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा डॅमेज करणं हा दिसतोय, असं एकंदरीत वाराणसीमध्ये म्हटलं जातंय. निखिल, मी मुणगेकरांकडे जाणार आहे. मुणगेकर, तुम्ही ऐकलत काय सांगतोय अमेय? तुमचं काय विश्लेषण आहे? अशा प्रकारे हल्ले होणं विरोधी पक्षावर, हे आपण आणीबाणीच्या आधीच्या काळात काँग्रेसकडून विरोधी पक्षांवर हल्ले होत होते, तुम्ही पाहिलंय, तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये नव्हतात. इतर ठिकाणी इतर पक्षांची राज्य आहेत, तिथेही असे हल्ले झालेले आहेत. यामागचं तुमचं विश्लेषण काय? का कार्यकर्ते असे हल्ले करतात आणि नेते का त्यांना रोखत नाहीत? पहिल्यांदा या सगळ्या संदर्भामध्ये अमेय तिरोडकरने जी एक वार्तापत्र जे दिलं त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आणि ते सगळं खरं असेल असं आपण गृहीत धरल्यानंतर ज्या प्रकारचे हल्ले अरविंद केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांच्यावर भाजप आणि त्यांच्या मित्र संघटनाकडून झाले, त्यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि अशा कुठल्याही राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणं, त्यांना इंटिमिडेट करणं, त्यांना आपल्या हक्कापासून वंचित करणं, ही गोष्ट वाराणसीमध्ये नव्हे, भारतात आणि जगात कुठेही ती निषेधार्ह आहे. प्रश्न असा, ही चर्चा आपण निखिल थोडे व्यापक पातळीवर करण्याची आवश्यकता आहे. आपण फक्त चर्चा वाराणसीपर्यंत करता कामा नये. अगदी बरोबर. वाराणसीमध्ये आज जे चाललेलं आहे आणि आपलाच किंवा आज केजरीवालांनाच जे टार्गेट केलं जात आहे, त्याचा मुख्य उद्देश असा आहे की एका संघटित राजकीय पक्ष नव्हे, ज्याला 2 वर्षाचं देखील अस्तित्व नाही, अशा एका किरकोळ पक्षाचा अरविंद केजरीवाल सारखा माजी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधला अधिकारी, मोदी सारख्या 200-300 जागा आपल्याला मिळतील, मोदी मॉडेल, मोदी लोहपुरुष, मोदी छोटे सरदार, मोदी जगभर भारताचा आता तारणार, अशा मोदींना आव्हान अरविंद केजरीवाल सारखा किरकोळ समजला माणूस देतो. हे त्यांना मानसिकदृष्ट्या एक फार मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान त्यांना या अर्थाने डिस्ट्रॉय करायचं आहे. दुसरा एकूण मुद्दा असा याच्यामध्ये आहे की ही चर्चा वाराणसीसाठी मी एवढा तरी नको म्हणालो. गेल्या ही गोष्ट पहिल्यांदा संघ परिवार आणि भाजपच्या एकूणच राजनीतीशी सुसंगत आहे आणि ही चर्चा मला अंतिमतः फॅसिझमकडे घेऊन जायची आहे. मुद्दा असा आहे, गेल्या 1952 साली निवडणूक झाल्यानंतर 15वी लोकसभा ही सर्वात अयशस्वी लोकसभा होती. फक्त 86 दिवस काम झालं संबंध वर्षात 3 अधिवेशन धरून. 36 बिल्स पेंडिंग आहेत. विरोधकांनी आणि त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने
वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आणून संसद ही निकामी ठरवण्याचा प्रयत्न केला, जे हिटलरने केलेलं होतं. एक आपण लक्षात गेलं पाहिजे, जेव्हा फॅसिझम सारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा लोकशाही संस्था, लोकशाही संकेत, लोकशाही मूल्य त्यांच्यावर असलेल्या लोकांचा विश्वास हा प्रथम डिस्ट्रॉय केला जातो. आणि एखाद्या कुत्र्याला मारायचं असेल तर कुत्र्याला मारल्यानंतर लोकांना वाईट वाटतं म्हणून तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं की डॉग वॉज मॅड. प्रश्न असा आहे की वाराणसीत मोदीने का निवडलं, हा नुसता 43 मतदारसंघाचा देखील प्रश्न नाही आहे जसा अमित रोकडबना त्याच्यामध्ये. जसं पाकिस्तानमध्ये एकदा आपला बेस केल्यानंतर अमेरिकेला सबंध दक्षिण आशियामध्ये आपली टेहळणी करता येते, तसे वाराणसीमधून यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तरांचल या सगळ्या राज्यांच्या मध्ये, ज्याला आपण आर्यावर्त असं म्हणतो, ज्याला मधुलिमी असं विंध्याच्या वरचा भाग असं म्हणत असत, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कंट्रोल करता येतो, म्हणून त्यांनी वाराणसी निवडली. दुसऱ्या ह्याच्यातला मुद्दा असा आहे की हिंसा ही, मी 4-5 दिवसापूर्वी असायला एक लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये, हिंसा ही फॅसिझममध्ये अधिकृत असते. स्वतःच्या विचारांना विरोध करणाऱ्या कोणताही मतप्रवाह, कोणतीही घटना, कोणतीही विचार प्रणाली ही नेस्तारभूत करण्याचा प्रयत्न करणं, आपलं म्हणणं तेच खरं आहे, आपल्या म्हणण्याला विरोध करणाऱ्या शक्ती दाबून टाकण्याचा प्रयत्न करणं, ज्या प्रेसने ह्यांना मुद्द्यांना एवढं मोठं करण्याचं फार मोठा हातभार लावलेला आहे, विशेषतः इंग्रजी प्रेसने, त्या पहिल्या सेन्सॉरशिप मोदी इथल्या प्रेसला लावतील. कारण जगामध्ये कुठेही फॅसिझममध्ये, इटली आणि जर्मनीमध्ये अशा प्रकारची प्रेस चालू शकत नाही. तो या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर वाराणसीचा विचार सुटासुटा न करता ज्या पद्धतीने पार्लमेंट गेल्या 2-4 वर्षामध्ये निकामी ठरवलं आणि ज्याच्यामध्ये पुढाकार सगळ्यात भारतीय जनता पक्षाचा होता, त्यांचा सुरुवातीपासून एकच चालकांवर विश्वास आल्यानंतर त्यांनी लोकशाहीवर त्यांचा पहिल्यापासून त्यांचा विश्वास नाही, इट इज फेट अकमली. आणि मगाशी संजू सानेने गिरीश बापटांचं अभिनंदन केलं, त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या 6 मिनिटाच्या प्रतिपादनामध्ये फक्त ते एक वाक्य असं म्हणाले की ते मी निंदनीय समजतो, पण तेवढे एक वाक्य बोलल्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्रकारे 100% त्यांचं समर्थन केलेलं होतं. असं आप सारखं एक, मी पहिल्यांदा अरविंद केजरीवालांना ते उद्या निवडून येवत किंवा न येवत, अरविंद केजरीवालांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदीसारख्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या शक्तीला आव्हान देण्याचं काम केलं, ते उद्या निवडून येवत किंवा न येवत. तेव्हा अशा प्रकारे टेरराईज वातावरण करणं, आणि ही थर्ड इंटरनॅशनलमध्ये निखिल फॅसिझमची व्याख्या जी केलेली होती, ओपन टेररिस्टिक डिक्टेटरशिप ऑफ द पॉलिटिकल फोर्सेस, ओपन उघडपणे अशा प्रकारचा हिंसाचार करणं, हे ते काँग्रेसच्या संबंधात करू शकत नाहीत, हे ते मुलायम सिंगच्या संबंधात करू शकत नाहीत, हे ते मायावतीच्या संबंधात करू शकत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं अरविंद केजरीवाल हे राजकीयदृष्ट्या किरकोळ आहे. पण माझं आजही मत असं आहे, त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडून देऊन फार मोठी चूक केली, पण आजही अरविंद केजरीवालच्या पाठीमागे एक नैतिक सामर्थ्य आहे, आणि ते नैतिक सामर्थ्य गांधीजींच्या चळवळीतनं आलेलं आहे. आणि गांधीजींच्या चळवळींशी याचा थोडा संबंध नव्हता, ज्यांनी ज्या शक्तीने गांधीजींची हत्या केली त्याच शक्ती आज अशा प्रकारे माझ्या मते, आणि याच्यामध्ये मला इतकिंचित देखील कुठल्या प्रकारचे कमीपणा वाटत नाही किंवा संकोच वाटत नाही, त्याच शक्ती आज संपूर्णपणे मोदींना आव्हान देण. आज मोदी इज इक्वल टू भारत. मोदींचं काय म्हणणं आहे, तुमची मतं डायरेक्टली माझ्यापर्यंत येतील. ज्या राजनाथ सिंगांनी मोदींना मोठं केलं, त्या राजनाथ सिंगच्या वाराणसीमध्ये त्यांच्यावर घोषणा आहेत की मोदी को जिताना है तो राजनाथ सिंग को उनका पराभव करना है. त्यांनी राजनाथ सिंगांना सांगावं लागलं की मी उद्या सरकार एनडीए चालल्यानंतर मी त्याच्यामध्ये असणार नाही म्हणून. मी स्वतःचा पक्ष त्याने डिस्ट्रॉय केला. तो माणूस अरविंद केजरीवाल सारख्या माणसांना टेररिझम करणं, आणि ही उघडपणे स्ट्रॅटेजी आहे. आणि ह्याचा संबंध संपूर्ण भारतीय लोकशाही, इथली संसदीय लोकशाही, इथली सर्वसमावेशकता, इथली सर्व धर्म समावेशकता, ह्या सगळ्यांना आव्हान देणाऱ्या प्रवृत्ती आहेत. आणि ह्या प्रवृत्ती वाराणसीमध्ये आज उघडपणे दिसत आहेत, पण त्याची सुरुवात गेली 5-6 वर्ष झालेली आहेत. असं आहे समझौता एक्सप्रेस, मालेगावचे बॉम्बस्फोट, साध्वी प्रज्ञा सिंग, मुसलमान समाजाला आरोपीच्या पंजरात उभं करण्यासाठी ह्या सगळ्या शक्ती कार्यरत झालेल्या होत्या. हिटलरने रिस्टॅक जाळलं होतं. कम्युनिस्टांनी त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असं दाखवण्यासाठी हिटलरने, ते परवा बघून आलो मी ते रिस्टॅक कुठे होतं, ते त्यांचं नवीन रिस्टॅक पार्लमेंट बांधलं ते मी बघून आलो. ते कम्युनिस्टांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांची हत्या करण्यासाठी हिटलरने स्वतः पार्लमेंटला आग लावली. त्या शक्तींपेक्षा या शक्ती फार वेगळ्या आहेत असं मला वाटत नाहीत, आणि म्हणून मी त्याचा तीव्रपणे एक भारतीय नागरिक म्हणून निषेध करतो. महत्वाचा मुद्दा मांडलाय. मला माहिती आहे गिरीशजी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. दीक्षित सरही आपल्या सोबत आहेत. एक ब्रेक घेतो आणि तुमच्याकडेच येतो. ही फॅसिझमची नांदी आहे,
असं मुणगेकर म्हणतायत. खरोखरच फॅसिझमची नांदी आहे का? आपल्याला सावध राहायला पाहिजे का? या विषयावर मी पुढे चर्चा करणार आहे. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. वाराणसीत आपच्या कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले हे झुंडशाहीचं लक्षण आहे का? बघा पडद्यावर. 64% लोक म्हणतात होय, हे झुंडशाहीचं लक्षण आहे. ब्रेकपूर्वी मुणगेकरांनी गंभीर आरोप केला होता भाजपवर. गिरीशजी, तुम्ही याला उत्तर द्या आणि त्यानंतर मी अनंत दीक्षितांकडे जाणार आहे. गिरीश बापट. नाही, मुणगेकर साहेबांचं मी वक्तव्य ऐकलं. मला फक्त हे कळलं नाही की मुणगेकर केजरीवालचे प्रतिनिधी म्हणून तिथे आलेत का काँग्रेसचे, कारण काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल आणि तिथल्या मतांबद्दल एक शब्द नाही बोलले. निखिलजी, आता असं आहे की देशभरामध्ये ते मला आवश्यकता वाटत नाही त्याची. भारतीय जनता पार्टी आणि उमेदवार निवडणूक आली की 4 परवलीचे शब्द झालेत. एक हिटलर, मग फॅसिझम, मग संघ, आणि आज गोडसे नाही आणला, गोडसे, की झालं तुमचं काम संपलं. बाकी अहो, लोकशाही पद्धतीने ह्या देशामध्ये राजकीय काम करणारा भारतीय जनता पार्टी हा काँग्रेसपेक्षा देखील एक मोठा पक्ष आहे. तर तुम्ही तुमचं काम करत राहा, आम्ही वाढत चाललोत, वाढत जाणार आहोत. आपल्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला एकच सांगायचंय, ज्या केजरीवालांचं कौतुक तुम्ही करताय, 10 वर्ष काम करून दिल्लीत त्यांनी चांगलं यश मिळवलं, नाकारून चालणारच नाही. पण नंतर काय केलं हेही देशासमोर आलं. दिल्लीतला प्रयोग फसला. आमच्या दृष्टीने केजरीवालांची पार्टी ही फ्रस्ट्रेटेड पार्टी आहे. यांना काही रस्ता सापडत नाही. एक वेगळं षडयंत्र आहे, ते कधीतरी बाहेर येईल. मी आज बोलत नाही त्याच्या बाबतीत. आणि म्हणून आता मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करण्याचं काम वाराणसीमध्ये केजरीवालांच्या माध्यमातून हे मुख्तार अन्सारी भिन्सारी सारखे सगळे करतायत. तुमचा उमेदवार गिरीशजी, मुख्तार अन्सारींनी केजरीवालांना पाठिंबा दिलेला नाहीये. वैशिष्ट्य असं आहे निखिलजी, गिरीशजी, मुख्तार अन्सारींनी केजरीवालांना पाठिंबा दिला नाहीये, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय. याचं काही गणितच कळत नाही. या वेळेला समाजवादी, पुढच्या वेळेला बहुजन समाज, अमुक, ह्याच्यात भाजप पण आलं. ऐकू येत नाही. गिरीशजी, एक मिनिट. तुम्ही मुणगेकरांनी जो आरोप केलात, एक मिनिट मुणगेकर, तुम्ही मुणगेकरांनी जो आरोप केलात फॅसिझमचा आरोप जो केला मुणगेकरांनी, त्याला उत्तर नाही दिले गिरीशजी तुम्ही. काय उत्तर द्यायचं? तुम्ही वारंवार काय फॅसिझम आहे ह्याच्यात? लोकशाही पद्धतीने मोदी जिथे उभे राहिले, ते देशाचे नेते आहेत, ते तिथे प्रचार करतायत. कुठेतरी 1-2 ठिकाणी वाद झाला असेल, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि म्हणून एका या सुतावरनं स्वर्ग गाठून अख्ख्या भाजपला देशभर फॅसिझम म्हणण्याचं काम तुम्ही करत असाल. तुम्ही हे करत राहा. जनता हे स्वीकारणार नाही. आणि तुम्हाला ह्या निवडणुकीत निश्चित जनतेने काय परिवर्तन केलं, जनतेला हे तुमचं ऐकून ऐकून कंटाळा आलाय. आता कळलं का? तर तुम्ही काय करताय हे सांगतच नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष फॅसिझमचा काही संबंध नाहीये. संघाशी आमचं एक नातं आहे, ते राहणार आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने राजकीय पक्ष चालवतो. आज मोदी हे तिथे उमेदवार आहेत, ते पण. आणि हो, आम्ही ठरवून मोदींना वाराणसीमध्ये उभं केलं. का नाही करू? काय चूक आहे आमची? जर उत्तर प्रदेश आणि 4 राज्यात राजकीय फायदा आम्हाला घ्यायचा असेल, तुम्ही मात्र अमेठीला, रायबरेलीला, बाकी सगळ्यांनी सगळीकडे उभे करायचे. आणि मोदी जर गुजरातमधनं तिथे उभे राहिले तर त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे. कसलं षडयंत्र? आम्ही मोदींना ठरवून तिथे उभं केलं. 5 राज्यात त्याचा प्रभाव आहे. उत्तर प्रदेश मतदार वाढणार आहे. आम्ही काही सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की हिंसक प्रकार करू नयेत. मी भाजप म्हणूनही त्याचा निषेध करतो, त्याचं समर्थन करत नाही. निवडणूक शांततेत व्हायला पाहिजे. आणि ती एवढ्याकरता व्हायला पाहिजे की मग सुतावरून स्वर्ग गाठून अख्ख्या वाराणसीत जंगलीचा डोह मुसळलेला आहे. खूप मारण, खून, दरड, रक्तबंबाळ झाले. असं काहीतरी वातावरण करून मोदींना बदनाम करण्याचं काम या टीव्हीच्या माध्यमातून जे करतायत, त्यांना निवडणुकीत जनता उत्तर देईल, एवढंच मी. ठीक आहे. मुणगेकर पहिल्यांदा संबंध चर्चा. एक तर त्यांना गिरीश बापटांना फॅसिझम म्हणजे काय मुळीच माहित नाही, हे मला खेदाने म्हणावं लागतं.
दुसरं असं म्हणणं आहे की मी काँग्रेसचा प्रतिनिधी आहे, पण तरी सुद्धा लोकशाही मानतो, मी मल्टी पार्टी सिस्टीम मानतो, काँग्रेसला 128 वर्षाची परंपरा आहे, त्याचं मी समर्थन करतो, पण तरी सुद्धा केजरीवाल सारख्या तळ्यात मळ्यात नसलेल्या एका सामान्य माणसाने मोदी सारख्या माणसाला आव्हान देणं हेच त्यांचं मोठं दुःख आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा फक्त 43 मतदारसंघावर डोळा नसून त्यांना संपूर्ण 5 राज्यात त्याला माझं काहीच विरोध नाही. माझं म्हणणं असं आहे की ही भारतामधला फॅसिझम हा त्यांना मी बापटांसाठी परत सांगू इच्छितो की भारतामधला फॅसिझम हा हिटलर आणि मुसोलिनी ह्यांनी आणला त्या पद्धती येणार नाही. तिथली अर्थव्यवस्था वेगळी होती. इथला फॅसिझम हा आक्रमक जातीयवादातून, आक्रमक राष्ट्रीयवादातूनच येऊ शकेल असं माझं मत आहे. माझं पुढे असं म्हणणं आहे की बापटांनी त्या एकाही प्रश्नाला त्याने उत्तर कुठं दिलेलं नाही आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की उद्या, आणि मोदी देशाचे नेते कधीपासून झाले? मोदी देशाचा पंतप्रधान हा देशाचा नेता असतो. आतापासूनच त्यांनी मोदी देशाचा नेता, मोदी हे भाजपचे नेते आहेत, भाजपचे उमेदवार आहेत. हा जो अपप्रचार जो चाललेला असतो की नाही, म्हणजे मोदीचं डेव्हलपमेंट मॉडेल हे फ्रॉड आहे. हे 12 ऑगस्ट 2012 रोजी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी लिहिलं आणि त्याच्यानंतर चर्चा झाली. इट इज अ फ्रॉड मॉडेल. तरी सुद्धा मोदींना अमेरिकेने अजूनही व्हिसा दिलेला नाहीये. मोदींना युरोपियन युनियनने दिल्लीला जे चहा पाण्याला बोलवलं ते त्यांच्या एम्बसीमध्ये न बोलवता त्यांना सिक्रेटली त्यांना पार्टी दिली. इतका मोदींच्या विषयी लोकांना अजून सुद्धा अविश्वास आहे. मोदींना, अमित शहाला हे सांगावं लागतं आता की उद्या मोदी सत्तेवर आल्यानंतर मुसलमानांची भीती कमी होईल. ह्याचा अर्थ मुसलमानांना आज भीती वाटते. असा मुख्य मुद्दा असा आहे की मोदींच्या बाबतीत त्यांनी कुठून उभा राहावा त्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा की मोदींचा भाजप हा वाजपेयींपेक्षा, श्यामाप्रसाद मुखर्जींपेक्षा, इव्हन आडवाणींपेक्षा सुद्धा फार वेगळा आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये हिला सुषमा स्वराजांना बाहेर जाऊ दिलं नाही. त्यांना दिल्ली ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये त्यांना हेलिपॅडवर कोण घ्यायला त्यांना गेलं नाही. त्यांनी संपूर्ण त्यांच्या पक्षामध्ये एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे स्वतःचा पक्ष सुद्धा ते मानत नाहीत. मोदी म्हणजे भारत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की बापटांनी पुन्हा एकदा नीट फॅसिझम म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. आणि हिंसा, इंटिमिडेशन, टेररिझम, आपल्या विरोधाला विरोध करणाऱ्या शक्तींना दाबून टाकणं ह्याच फॅसिस्ट प्रवृत्तीची लक्षणं आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि ती संघ परिवाराने भाजपला आदान प्रदान केलेले आहेत. आणि भाजप हा एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे. व्हेरी सॉरी टू से दिस, पण तुमचा वेळ घेतो 1 मिनिट आणखी. भाजप हा इतर राजकीय पक्षांसारखा स्वायत्त पक्ष नाही. RSS सांगेल त्याच्या पलीकडे भाजप जाऊ शकत नाही. आज हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते आज कोणत्या राजकीय पक्षात नाही तेवढ्या RSSच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. कारण 10 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर त्यांचा राग सोनिया गांधींच्यावर का होता? तोच राग आज केजरीवालच्यावर आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आपल्याला हरवलं हे भाजप कधी विसरू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी हल्ले केले होते ह्याच्यावर, कोणावर, म्हणजे सोनिया गांधींच्यावरचा राग त्यांनी ख्रिश्चनावर काढला. आणि हेनरी स्टेन्स आणि त्याची 2 मुलं यांना बंगलोरमध्ये जिवंत जाळलं. आणि बापट काय सांगतात निषेध करतो म्हणून, आणि संजीव साने त्याचं फार मोठं कौतुक करतात. व्हायोलन्स किंवा हिंसा हा फॅसिझमचा एक आधारभूत घटक आहे आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी. आणि जगातल्या सगळ्या फॅसिस्ट शक्तींनी त्याचा उपयोग केलेला आहे. मी दीक्षित सरांकडे जाणार आहे. दीक्षित सर शांतपणे चर्चा मागासपासून ऐकतायत. दीक्षित सर, मुणगेकरांचा जो मुद्दा आहे, विरोधकांची गळचेपी करणं ही फॅसिस्ट वृत्ती असं ते म्हणतायत आणि ते भाजपवर आरोप करतायत. माझा प्रश्न असा आहे, या सगळ्या प्रश्नाकडे आणखी व्यापक होऊन बघायला नको का? फॅसिझमची जर प्रवृत्ती असेल ती फक्त भाजपमध्येच आहे का, की भारतीय राजकारणामधल्या सर्व प्रमुख पक्षांमध्ये ती घुसलेली आहे? मला असं वाटतं की वाराणसीमध्ये जे काही घडतंय त्याच्या अनुषंगाने कोणाचा विजय होईल, कोणाचा पराजय होईल याची चर्चा आज करण्यात काही फार तथ्य असं मला वाटत नाही. मुख्यतः आपण आपल्या प्रश्नामध्ये प्रश्न असा विचारला की ही झुंडशाही आहे काय? आणि झुंडशाहीचा साधा सोपा अर्थ असा आहे की आवाज बंद करून टाकणे, दुसऱ्याचा आवाज बंद करून टाकणे. मग त्याच्यासाठी कायदा काय म्हणतो, विवेक काय म्हणतो याचा विचार न करणे. आणि वाराणसीमध्ये जे काही घडलेलं आहे ते मला असं वाटतं की अतिशय नियोजनपूर्वक घडलेलं आहे. त्याचं कारण असं की जेव्हा त्या 2 कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्याच वेळेला किंवा त्याच्या पुढे 5-10 मिनिटं नंतर पुढे या सोशल मीडियावरती अशा प्रकारचे निरोप गेले
की त्या दोघांनी गंगेची फार मोठी विटंबना केलेली आहे. आता ह्या प्रकारची बातमी पसरत जाते, दिल्लीमधून त्याला भाजपचे प्रवक्ते पसरवत राहतात की त्यांनी गंगेची विटंबना केली, ते दारू प्यालेले होते. खरं म्हणजे हे पोलिसांचं काम आहे. कोणाला प्रचार करायचा आहे, कोणाला गाणं म्हणायचं आहे, कोणाला नाटकाचा प्रयोग करायचा आहे, कोणाला पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे, कोणाला भाषण करायचं आहे. आपलं मत मांडायला कुठल्याही प्रकारे प्रतिबंध करणं हे एक प्रकारे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळजी वाढवणार आहे. आणि गिरीश बापट रागावलेले आहेत, तरी पण प्रश्न माझ्याही मनामध्ये निर्माण होतो की सत्ता अजून आलेली नाही तरी देखील जर तुम्ही असं वागत असाल तर सत्ता आल्यानंतर तुम्ही काय कराल असा प्रश्न निर्माण होतो. आता याला आम आदमी पक्षाची कार्यशैली, त्यांची एकूण आतापर्यंतचा जो काही इतिहास आहे तो, हे याचं खरं म्हणजे उत्तर नाही. आता मुणगेकर जे म्हणाले की ग्रॅहम स्टेन्सच्या मारेकऱ्यांची जेव्हा बाजू घेतली जाते, त्यांचे जेव्हा सत्कार केले जातात, जेव्हा काय म्हणू आपण सुधींद्र कुलकर्णी आणि मंडळी ज्या त्या कॅश फॉर वॉट्स मध्ये होते, तेव्हा ते जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांचाही सत्कार करण्यात आला. नुसता सत्कार केला नाही तर यांना पद्म पुरस्कार दिले पाहिजेत अशा प्रकारची भाषा केली. तेव्हा हे सातत्यानं घडत आलेलं आहे की जेव्हा राम मंदिर काय ते वादग्रस्त वास्तू जेव्हा पाडली ती, त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब ठाकरे फक्त एकटे निघाले की ते आमच्याच माणसांनी पाडलंय. कारसेवकांचे सत्कार करण्यात आले, राजस्थानमध्ये झाले, मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले. प्रश्न एखाद दुसऱ्या घटनेपुरता नाही, प्रश्न एखाद दुसऱ्या पक्षापुरता नाही आहे. जे मांडायचं आहे, जे विवेचन करायचं आहे, मग ते मोदींना का असेना, म्हणजे आम्हाला मोदींना असं मांडायचं असेल की आम्ही संघाला घेऊन राज्य करणार आहोत, त्याचं कारण अशी आहेत, तर आवाज नाही दाबता कामा. आणि हा आवाज दाबण्याचं काम अशासाठी असतं की आम्ही कायदा बिदा काय मानत नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचा विवेक काय मानत नाही, आम्ही सत्ताधीश आहोत, आमच्या अधिपत्याखाली तुम्ही राहा, अशा प्रकारची भूमिका जर घेतली जात असेल तर ती निश्चितपणानं लोकशाहीच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. पक्षाची ताकद किती, पक्षाचं वय काय, पक्षाचं तत्वज्ञान काय आणि पक्षाचं भवितव्य काय, हे आणखीन वेगळे विषय आहेत, स्वतंत्र विषय आहेत. किंवा पक्षांतर्गत राजकारणामध्ये कोणाचं काय चाललेलं आहे हा आणखीन विषय आहे. म्हणजे ज्या वेळेला शहाबानो प्रकरण जेव्हा आलं तेव्हा पार्लमेंटमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी त्याच्या संदर्भात बोलायचंच नाही असं जेव्हा वातावरण निर्माण झालं, तेव्हा तो जो मंत्री होता काँग्रेसमधला त्यांनी राजीनामा दिला आणि मग तो काँग्रेसच्या बाहेर पडला. आरिफ खान, बरोबर, आरिफ खानला बोलू सुद्धा दिलं नाही पार्लमेंटमध्ये. ही एक प्रकारे झुंडशाहीच आहे. तेव्हा दोन्ही प्रभावी जे पक्ष आहेत, राष्ट्रीय म्हणवणारे जे पक्ष आहेत, ते जेव्हा अशा प्रकारे कार्यकर्ता पातळीवरती जे वर्तन चालतो, जो व्यवहार चालतो, त्याला पायबंद घालण्याच्या ऐवजी त्याच्या सत्काराच्या, त्याच्या उदात्तीकरणाच्या गोष्टी जेव्हा करतात, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात निश्चित असा प्रश्न पडतो की ही सत्ता आपल्यासाठीच आहे का. अगदी बरोबर आहे दीक्षित सर, तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आणि मला पुढच्या सेगमेंटमध्ये गिरीश बापटांपासूनच सुरुवात करायची आहे की सत्ता आलेली नाही तुमची, अजून सत्ता येण्याची शक्यता आहे, पण सत्ता येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना जर अशी वर्तणूक होत असेल तर सत्ता आल्यावर काय होईल ही भीती लोकांच्या मनात आहे. मला माहिती आहे गिरीश बापट लोकशाहीवादी आहेत, भाजपमधले अनेक नेते हे लोकशाहीवादी आहेत, त्यांनी आणीबाणीला विरोध केला होता, मग आता ते आपल्या कार्यकर्त्यांना का आवरत नाही आहेत हा माझा प्रश्न आहे. इतर पक्षांनी काय केलं पाहिजे हे मला विचारायचं आहे. ब्रेक पूर्वी प्रश्न बघा, वाराणसीत आपच्या कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले हे झुंडशाहीचं लक्षण आहे का? बघा पडद्यावर 62% लोक म्हणतात होय, हे झुंडशाहीचं लक्षण. ही चर्चा जरा व्यापक करूया आपण. मी जाणार आहे पुन्हा गिरीश बापटांकडे. बापट साहेब, जी चर्चा चाललेली आहे तुम्ही बघितलं की विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपणं हे फार धोकादायक आहे असं सर्वच म्हणताय आणि तुम्हालाही मान्य आहे, कारण आणीबाणीला तुम्ही सुद्धा विरोध केलेला आहे. मग ही प्रवृत्ती बळावू नये म्हणून काय केलं पाहिजे? आणीबाणीत मी जेलमध्ये होतो 19 महिने. बरोबर आहे, म्हणूनच मी विचारतोय. हा, तर मी तुम्हाला बोला बोला बापट साहेब बोला. ते मला मी उत्तर देतो. अगदी. निवडणुकीच्या राजकारणामध्ये लोकशाही पद्धतीनं कुठल्याही पक्षाने भाजप सकट हिंसा किंवा दुसऱ्याची मुस्कटदाबी करू नये हे मला मान्य आहे. आमचे करत असतील तरी त्याचा निषेध आहे, पहिलं स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. आणि आता काय आहे निखिलजी, खरं सांगू का तुम्हाला, हे केजरीवाल आणि ह्या कंपनीची जरा डाऊटच येतोय.
कारण यांना दिल्लीची मारहाण झाली ना ही त्यांच्याच लोकांनी केली आहे. तो यादव काय यांना रिक्षावाल्यांनी मारलं कारण ते फ्रस्ट्रेट झालेत लोक. तर मी आता काही बोलत नाही त्या विषयावर, चौकशी होईल, त्याच्यात जो असेल भाजप सकट कोणी त्याला शिक्षा करा. पण हे जरा अवघडच आहे. आणि म्हणून देशातली वाराणसी सकट कुठलीही निवडणूक शांततेत व्हायला पाहिजे. तिथे दंगा धोपा करणाऱ्यांना कडक शासन केलं पाहिजे. त्याच्याकरता नवीन कायदा करा, तो कुठल्याही पक्षाचा असो. आता एवढं सगळं करून वाराणसीतली निवडणूक मोदी 100% मारणार आहेत. कारण मुणगेकर तर काँग्रेसबद्दल बोलायलाच तयार नाही, ते केजरीवालांबद्दलच बोलतायत. आणि केजरीवालांनी तिथल्या मतांचं राजकारण, मुस्लिमांचं ध्रुवीकरण आणि जे काही चालवलंय ते त्यांचा हुशारीचा भाग आहे, तो मी मान्य करतो. पण हे सगळं करून देखील मी तुम्हाला सांगतो की वाराणसीतनं मोदी निवडून येणार. नंबर 1. तुम्ही मागापासून आणि अनेक वेळा चॅनलवर हा प्रश्न असतो की आम्ही निवडून आल्यानंतर आत्ताच असे वागताय तर नंतर कसे वागाल. म्हणजे जसं काय आत्ताही आम्ही बंदुका घेऊन, ठीक आहे, कुठे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली, ही काही पहिल्यांदाच येत नाही, 2 वेळा आधी आली. याच्या आधी देशातल्या निम्म्या राज्यात आजही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे सत्ता आली, सरकार आलं, हे काही नवीन नाही. पण मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्यानं या देशात लोकशाही राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, या देशात स्वातंत्र्य राहील, या देशात विरोधकांना सन्मानाने वागवलं जाईल. हा जो बागुलबुवा आणि मतं कमी करण्याकरता अपप्रचार आहे ना, हा मुणगेकर साहेब आता नाही हो लोकांना. लोक आता म्हणले खूप ऐकलं तुमचं, 65 वर्ष ऐकलं, तर याचा काही फरक पडत नाही. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं की आपल्याला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करू नये. कारण एका दुसऱ्यांनी केलेलं कृत्य अखिल भारतीय स्तरावरच्या पक्षाला बदनाम करण्याकरता कारणीभूत होतं आणि यांच्यासारख्या नको असलेल्या विरोधकांच्या हातात एक कोलीत दिल्यासारखं होतं. आणि म्हणून संयम बाळगला पाहिजे. मतं कमी जास्त होतील, दुसऱ्याला प्रचार करू दिला पाहिजे. हे स्वातंत्र्य आहे, ते टिकवलं पाहिजे. हा लोकशाहीचा गाभा आहे. आणि म्हणून ही निवडणूक शांततेने व्हावी, सगळ्यांना आपला प्रचार करता यावा. लोकांनी ठरवले त्याप्रमाणे ते मतदान करतील. जे मतदान करतील त्याचा निर्णय उद्या येईल. आता प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता देखील हे म्हणणार ना, अहो आप सारखा देखील म्हणतोय की केजरीवाल पंतप्रधान होईल. जिथं सगळीकडे उमेदवार नाही उभे केले, तिथं साऱ्या देशभर पसरलेला भारतीय जनता पक्ष जर म्हणला की आम्ही उद्या सत्तेवर येणार, त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं काय आहे? नाही, बरोबर आहे घाबरण्यासारखं काय गिरीशजी, आहे? वाईट वाटण्याचा संबंध नाही. आणि तुम्ही अगदी बरोबर बोललाय की तुम्ही सत्तेवर येणार की नाही हा जनतेचा प्रश्न आहे. जनतेचा कौल मी कालही सांगितलं होतं, हो. जनतेचा कौल सगळ्यांनी मान्य करायला हवा. आणि तुम्ही आता जे सांगताय सगळ्या पक्षाच्या तुमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना तुम्ही आवाहन जे केलं ते अत्यंत योग्य आहे की संयम बाळगा. तुम्ही जिंकणार असाल तर संयम सोडून त्या विजयाला गालबोट का लावताय, तुमचं म्हणणं अधिक योग्य आहे. मला संजीव साने तुमच्याकडे यायचं आणि नंतर मी मुणगेकरांकडे जाणार आहे. मला एक गोष्ट सांगा की अशा प्रकारे फॅसिझम आपण याला म्हणतो, विरोधकांचा आवाज दाबणं ही फॅसिझमची सुरुवात आहे. भारताने आणीबाणी पाहिलेली आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी असेच विरोधकांची गळचेपी केली होती आणि आता संशय व्यक्त केला जातोय. अशा प्रकारची दडपशाही कधी येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? नाही, एकतर मी असं मानतो की ज्याचा उल्लेख तुम्ही केलात की कुठल्याही राजकीय पक्षाने जर आपल्या नेतृत्वाला या देशाच्या सर्वात उंचावर नेण्याचं काम केलं, देशापेक्षा नेता मोठा केला. जसं आता मोदी इज इक्वल टू भारत, तसं 75 साली इंडिया इज इंडिया असं देवकांत बरोबर म्हणले, त्याच्यातून आणीबाणी आली, ते सगळं आम्ही सहन केलं. हां, जसे बापट तुरुंगामध्ये होते तसे आम्ही सुद्धा तुरुंगात होतो. त्यामुळे तो मुद्दा नाही. प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाचा अतिरेक या देशातली जनता सहन करत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ज्या फॅसिझमचा उल्लेख मुणगेकरांनी केला, अशा स्वरूपाचा फॅसिझम या देशामध्ये लागू करण्याचा प्रयत्न संघ परिवाराने किंवा भाजपने जरी केला आणि काँग्रेसने जरी केला तरी तो या देशातली जनता मान्य करणार नाही.
त्याच्या विरोधाची लोकशाहीची लढाई या देशातली जनता लढेल आणि ती लढण्या इतकी जनता सक्षम आहे. माझा फक्त एक छोटा मुद्दा आहे की ज्या पक्षीय धोरणांकरता म्हणजे ज्याचा नवीन आर्थिक धोरणांचा उल्लेख या चर्चेमध्ये झालेला नाही, परंतु ती धोरणं मंजूर करण्याकरता ज्या पद्धतीने काँग्रेस नेतृत्वाने भाजपा आणि NDAच्या बरोबरच्या अंडरस्टँडिंग केल्या त्याचा उल्लेख मुनगेकरांनी केला की 83 दिवस किंवा 86 दिवस लोकसभा चालली, हे चुकीचंच आहे. परंतु ज्या पद्धतीचं एक अंडरस्टँडिंग नवीन आर्थिक धोरणं स्वीकारली करण्याकरता ज्याचे जे दुष्परिणाम आज वेगवेगळ्या पद्धतीने अमर्त्य सेन मांडतायत किंवा अनेक जागतिक पातळीवरचे अर्थतज्ञ मांडतायत, ते करण्याकरता म्हणून जे एक समर्थन घेण्याचं काम केलं तेव्हा संसदेमध्ये सुद्धा याचा प्रखर विरोध करण्याचं काम काँग्रेसने केलं नाही. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक वेळी फॅसिझम आणि नवीन आर्थिक धोरण याची चर्चा बायफर्गेट करताना तुम्ही फॅसिझमच्या विरोधी असता परंतु नवीन आर्थिक धोरणाचे समर्थक असता. हे जी प्रक्रिया घडते म्हणजे आर्थिक उदारीकरणातून जो फॅसिझम येईल त्याकडेही दुर्लक्ष करता कामा नये असं तुमचं म्हणणं आहे मुणगेकर. नाही, हे ते संजय साने जे बोलतायत, संजीव साने, असं एक 1975 सालची आणीबाणी. आता याची आपण तात्विक चर्चा करून त्याला आपल्याला फार वेळ आपले नाही आहे, पण आणीबाणी ही एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता केंद्रित होणं ह्याला फॅसिझम म्हणत नाहीत. फॅसिझम ह्याच्यामध्ये एक विचारसरणी आहे, एक मूल्यव्यवस्था असते, एक समाज व्यवस्था असते, त्याच्यामध्ये फायनान्स कॅपिटल ज्याला म्हणतात, वित्तीय भांडवल, फायनान्स कॅपिटल त्याच्यामध्ये असतं. आपण त्या चर्चेमध्ये जाऊया नको. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मगापासून बापट पुन्हा असं म्हणतायत की मुनगेकर काँग्रेसशी बोलत नाही. चर्चा वाराणसीच्या झुंडशाहीच्या विरोधामध्ये आहे आणि माझं शेवटी फक्त एवढंच म्हणणं आहे की बापटांचं शेवटी त्याने जे आवाहन जे केलं ते आवाहन लक्षात घेऊन भाजपमध्ये आणि संघ परिवारमध्ये, कारण अल्टिमेटली भाजपची सत्ता ही या देशातली संघ परिवाराची सत्ता आहे. भाजप हे संघ परिवाराच्या हातामधलं त्यांना ज्या प्रकारची इथे सत्ता आणायची आहे त्याच्यातल्या हातातले इन्स्ट्रुमेंट आहे. उद्या मोदी असतील किंवा कोणी असतील, बापटांसारख्या लोकांचं आव्हान ऐकून जर भाजप आणि एकूणच संघ परिवाराच्या वृत्तीमध्ये आपल्याला कल्पना आहे ना की जर उद्या भाजपची सत्ता भारतामध्ये आली आणि त्यांचे प्रमुख नेते राज्य कारभाराकडे गेले तर 2000 ट्रेन कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आतापासून पक्षीय काम घेण्यासाठी तयार करून ठेवलेले आहेत. फॅसिझमची चर्चा आपल्याला अशी नाही करत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यामध्ये परिवर्तन होवो आणि मला माहित नाही. माझं स्वतःच असं म्हणणं आहे की 10,000 ठेवू. नाही अडचण म्हणजे तुमचा जो वारसा जो होता ना हा इतका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही सांगतो ना प्रॉब्लेम आपण ऐकून घ्या. प्रॉब्लेम 19 डेडिकेटेड लोक आहे. चांगली गोष्ट आहे ना. नाही मला तुम्ही काढा ना. मला ते नाही मला म्हणायचं तुम्ही सातत्याने नाही एक मला त्याच्याविषयी नाही आक्षेप आहे. आक्षेप यासाठी आहे की 1925 पासून सातत्याने आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत असं म्हणण्याचा दांभिकपणा तुम्ही केलात त्याला माझा आक्षेप आहे. कार्यकर्ते 10 लाख करा ना. यू ऑलवेज क्लेम टू बी कल्चर ऑर्गनायझेशन. पहिल्यापासून तुम्ही प्लीज मी तुम्हाला सांगतो ऐकून जरा घ्या. तुम्ही 10,000 कार्यकर्ते करा, सत्तेवर काही करा, पण तुमचा दावा जो होता की आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत हा तुमचा दावा दांभिकपणाचा आहे. बिकॉज यू आर कंट्रोलिंग संपूर्ण भाजप ते आणि त्याला मी फॅसिझम असं म्हणतो. शेवटी माझं एवढंच फक्त म्हणणं आहे की या देशातली संसदीय लोकशाही टिकणार की नाही हे उद्याच्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सिद्ध होईल. मगाशी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याने घेतलं. 1999 साली सत्ता नंतर पहिल्यांदा 2 महिन्यामध्ये घटनेचा रिव्ह्यू करण्याचं काम त्याने केलं आणि जस्टिस व्यंकटाचलय्या यांच्या अध्यक्षतेची कमिटी नेमली. आता सुद्धा अरुण शौरी परत तेच म्हणतायत. आंबेडकर हे वर्शिपिंग फॉल्स गॉड कसे होते ह्याचं अरुण शौरीने 450 एक चोपडं लिहिलं आणि आंबेडकरांचं घटनेचा कसा संबंध त्या कोणाचं काम केलं ह्याचा किती लोकांनी निषेध केला होता. गिरीश बापट घटनातज्ञ आहेत ना, त्याने माहिती आहे ना गिरीश अरुण काय लिहिलं होतं ते. त्यावेळी अत्यंत बहुमुखाने बोलणारा अनेक संघटनांच्या मताने वेगवेगळ्या पद्धतीने एकदा बोलल्यानंतर ते आम्ही बोललो नाही ते आम्ही बोललो असं करणारा, परंतु अल्टिमेटली सगळ्या देवांना नमस्कार केल्यानंतर केशवाला पोचतो तशा प्रकारची भूमिका आहे. बापटांनी जे आव्हान केलं त्याचा परिणाम होऊन जर ते सुधारले आणि सुधारतील अशी आपण अपेक्षा करूया. ठीक आहे. शेवटी मी दीक्षित सरांकडे जातो. दीक्षित सर काय पाहताय तुम्ही? मला असं वाटतं की या निवडणुकीने जे काही मागं ठेवलं जाईल ते फार भयानक स्वरूपाचं असेल असं मला वाटतं. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशच्या 8 मतदारसंघामध्ये
अमित शहांच्या ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक घोषणा दिली होती की महेश का हक अगर महबूब को मिलेगा तो बीजेपी बर्दाश्त नहीं करेगी. याचा अर्थ काय होतो? आता बापट म्हणाले की दिल्लीतल्याच लोकांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी शाई उडवली, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारली, परंतु नाकातून कानातून रक्त पडेपर्यंत मारहाण नव्हती केलेली त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मला असं वाटतं की बापट हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. पुण्यामध्ये मतदार यादीमधली नावं वगळली गेली, मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला, म्हणून मोठी चळवळ, मोठा संताप सर्व थरातून व्यक्त होतोय. मला स्वतःला असं वाटतं की मतदानाच्या अधिकारापेक्षाही माणसाच्या जगण्याचा अधिकार मोठा आहे. जगण्याचा अधिकार हिरावून घेणारं राजकारण कुणीही करू नये आणि त्या दृष्टीने या वाराणसीच्या घटनांकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, वाराणसीत आपच्या कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले हे झुंडशाहीचं लक्षण आहे का? 65% लोक म्हणताय हे झुंडशाहीचं लक्षण आहे. शेवटी इतकंच म्हणेन, निवडणूक आहे, लोकशाहीत निवडणुका होणार, सत्तेवर कुणी या, पण आमच्या लोकशाहीला हात लावू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली तिला तडा जाईल असं वागू नका, आणि तसं वागलात तर या देशातली जनता कधीही सहन करणार नाही. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.